पूरा आली एक मिनट तई 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 ओके मॅडम बोट टाका फिंगर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सर्वांनीच बाहेर जाऊन मतदान करावं. आपल्या परिवारात सगळे मित्र, आई वडील, घरातून जे बाहेर जाऊ शकत नाहीत, वृद्ध आपले आजी आजोबा असतील, आई वडील असतील, त्यांना कृपया घेऊन जा. तुम्ही स्वतः जा, सगळ्यांना सांगा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. सर्वांनी बाहेर जाऊन मतदान करा. मी फक्त आजच्या दिवसासाठी मुंबईहून लातूरला आलो मतदान करण्यासाठी आणि आज रात्री ट्रेन पकडून परत जाईल. पण हे महत्त्वाचं आहे की सर्वांनी जाऊन मतदान करा. ऊन खूप आहे, काय आता ऊन तर आहेच, असणारच आहे, पण मला वाटतं की वेळ साधून नक्की जा. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने जावं. ऊन त्रास तर होणारच आहे, पण एक दिवसाचा त्रास आपण आपल्या देशासाठी सहन करू शकतो. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय आव्हान आहे? मी तेच आत्तापर्यंत तेच सांगतो की मतदानाचा टक्का जर वाढवायचा असेल, काय की प्रत्येक वेळा आपल्याला वाटतं की आपल्या मताने काय फरक पडणार आहे, एवढे सगळे तर चालले जाऊ द्या, कुठे हा त्रास घेता. हा त्रास खरं घेणं, जर तुम्हाला वाटत असेल की आजचा दिवस मतदानाला जाणं म्हणजे त्रास आहे, तर हा त्रास आजचा दिवस सहन करणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे, राज्यासाठी गरजेचं आहे, देशासाठी गरजेचं आहे. मतदारांनी सर्व आपलं मतदान करून घ्यावं. तरुणांनी पहिले जे मतदान करायला जात आहेत त्या सर्वांना विनंती करेन की ह्या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावं. हा आपला अधिकार आहे, आपल्या लोकप्रतिनिधीशी प्रश्न विचारण्याचा, आपल्या सरकारशी प्रश्न विचारण्याच्या, आपल्या भविष्यासाठी जे चांगलं आहे ते निवडण्यासाठी आज आपली संधी आहे. आपण मतदान जरूर आपल्या केंद्रावर जाऊन करावं आणि त्यामध्ये मोठ्या संख्येनं आपण बाहेर पडावं. उष्णतेची काळजी घ्यावी, एवढंच आजच्या निमित्तानं मी आवाहन करेन. ह्या निवडणुकीमध्ये जे जमिनी मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे असतील, महागाईचे असतील, ह्या मुद्द्यांवर ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात लोकांचा कल दिसतोय आणि ह्या मुद्द्यांवरच हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून लोक मतदान करतील असंच आम्हाला वाटतं. धन्यवाद. निशांत सर